उद्या आहे भोगी आणि त्याला जी भाजी बनवतात, आता मला माहीत नाही, मी पहिल्यांदाच बनवते, त्यामुळं माझ्या मम्मीला मी बोलले होते की मी घेऊन येते सगळं, नको देऊ काहीच. पण बघा आता हे सगळं दिलंय आणि तिला हे सगळं निसून निवडून द्यायचं होतं बरं का. पण मी बोलले की राहू दे आता, दे तसंच, गावाकडून कोणीतरी येणार होतं. हे सगळं तिने मला असं तरी दिलंय, बऱ्यापैकी निसून वगैरे दिलंय बरं का. आमचं भाजीपुरतं दिलंय हे. म्हणजे हे आई लोकांना किती काळजी असते. मी आता हे आणू शकत नाही का, मी हे सगळं आणू शकते बरं का इथून, पण तरीही तिचं की नाही बाबा नको, आपल्या लेकीला काही त्रास नको व्हायला म्हणून असं सगळं हे असं बघा तुम्ही, हे हळदी कुंकू, हे तिळगुळ, अक्षरशः म्हणजे सगळं सगळं दिलंय तिने. आणि एक मिनिट मी दाखवते तुम्हाला का. हे सगळं असं हे निसून वगैरे दिलंय, हे हळदी कुंकू. हे तर ठीक आहे, हे सगळं, हे गाजर पण बघा, हे असे सगळे हे करून दिले, फक्त कट करून टाक मला बोलली भाजीमध्ये. बाकी हे रेग्युलर जे गावाकडून नेहमीच येतं. बाकी तुम्ही हे बघू शकता, वांगे, हे वांगे आहे त्याच्यामध्ये भरपूर सारे. बाकी बटाटे वगैरे, म्हणजे भाजीला जे जे काय लागतं ते. हे तर राहू द्या, हे सगळं ठीक आहे. आता बघा तिने हे सुद्धा मला सगळं पाठवून दिलंय गावाकडनं. ॲक्च्युली माझी तब्येत ठीक नाहीये, त्यामुळं मला हे करणं, तिला वाटलं की नको बाबा हिला त्रास होईल, कधी जायची ही, कधी घेऊन यायची, म्हणून हे सगळं तिने मला पाठवून दिलंय. आणि ॲज युजल डब्बा रात्रीचा, आणि आम्ही दोघेच असल्यामुळे आम्हाला, मी तिला बोलले थोडंच दे म्हणून पाठवून. तर हे सगळं, आणि अचानक घाईत कोणीतरी निघलेलं तेव्हा तिने हे सगळं पाठवून दिलंय बरं का. हे भाजी वगैरे, आणि बाकी हे दूध दिलंय जे की मी गरम करून ठेवलेलं आहे आता. म्हणजे मला समजत नाही की माझी आई कधी असं समजणार आहे की आता आपली मुलगी संसार करायला शिकली आहे, आता ती सगळं करू शकते, आता तिला समजतं बाबा कोणत्या सणाला काय करायचंय, कसं करायचंय. मी म्हणते का एवढं कष्ट करायची काय गरज आहे, करू शकते ना मी आता.